किंवा पुणे ग्रामीण म्हणून गरजा सुद्धा वाढतायत। या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं आधीच्या सरकारांनी जे प्रयत्न केले किंवा आताचं जे सरकार करतंय स्थानिक पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल, काय नेमकं वाटतं तुम्हाला, काय होण्याची गरज आहे पुण्यासाठी, शहर भाग आणि ग्रामीण भाग दोन्हीसाठी? सर्वप्रथम तर मी लोकशाही चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो आणि 5 वर्ष अतिशय कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादन केला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गानं चाललेलं हे लोकशाही चॅनल आहे, याचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। पुणे संवाद ही जी संकल्पना आपण मांडली, तर मला असं वाटतं की आज संवादाची खरंच गरज आहे, कारण सगळीकडेच वाद आहेत, संवाद कुठंच होत नाही। आणि मला वाटतं त्यामुळे आज आपण हा फक्त पुण्यापुरता विषय हा मर्यादित न ठेवता साधारणतः महाराष्ट्र आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्र सुद्धा, कारण आपलं राज्य हे देशामध्ये तसं पाहिलं तर एक प्रगत राज्य आहे। आता पुण्याच्या समस्याबद्दल किंवा पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यार्थी दशकापासून आमचा सहवास ह्या पुणे शहरामध्ये गेलेला आहे आणि ह्या जिल्ह्यातलेच आम्ही रहिवासी असल्यामुळं म्हणजे आमचं हायस्कूल म्हणा, आमचं शालेय जीवन, कॉलेजचं जीवन, त्यानंतर लॉसाठी सुद्धा आम्ही पुण्यामध्ये शिक्षण घेतलेलं, असे माझ्यासारखे असे लाखो विद्यार्थी आहेत की ज्यांनी ह्या पुण्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला शिक्षणाची ओळख तर पुण्याची आहेच, पण आजचं पुण्याचं चित्र जर बघितलं आपण तर मला वाटतं खऱ्या अर्थानं पुण्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये एक संवाद होण्याची आवश्यकता आहे, ज्याचा पुढाकार आपण लोकशाही चॅनलने घेतला। आपलं धन्यवाद। आता संवाद कशावर करायचा आहे तर बेसिकली या शहराच्या परिसरामध्ये जी लोकवस्ती वाढायला लागलेली आहे आणि कॉस्मोपॉलिटिशियन हा सगळा एरिया झालेला आहे आता, बरोबर। आणि मला वाटतं सगळ्या देशातला वर्ग हा पुण्यामध्ये यायला लागलेला आहे। पुण्याचं चारी बाजूनी एक्सपान्शन होत